Sponsored by Dr. Asadullah Khan English Medium School, Solapur. Admissions are open. सध्या सोलापूर शहरासह भारतात काही लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिमचे राजकारण करत आहेत. मात्र दुसरीकडे आपण सर्वप्रथम भारतीय आहोत या नात्याने या राजकीय नेत्यांना एक प्रकारचा झटका दिला आहे. सोलापुरातील लुंबिनी कांबळे आणि प्रणिती कांबळे या दोन्ही मुलींना थॅलेसेमिया हा आजार असल्यामुळे खूप त्रास होत होता. या आजाराचे औषध सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळत आहे. मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे परिवाराला औषध देण्यासाठी टाळाटाळ करत होते. औषध घेण्यासाठी रुग्णांना हेलपाटे मारून सुद्धा औषध मिळत नव्हते. या घटनेबाबत सोलापूर शहर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख गफूर शेख यांना माहिती मिळताच गफूर शेख यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन दोन्ही मुलींची भेट घेऊन विचारपूस केली. औषध उपलब्ध असून रुग्णांना का मिळत नाही याबाबत गफूर शेख यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी विचारपूस केली. लुंबिनी आणि प्रणिती कांबळे या दोन्ही मुलींना विविध सरकारी योजनांमध्ये त्यांना कायमस्वरूपी औषध गफूर शेख यांनी उपलब्ध करून दिले. लुंबिनीचं बघ मला उद्या येतो मी परत त्यांना विचारू पैसे देणार का बोल्या देणार आपल्याला बोल्या औषध मिळाली तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आपल्या मुलीचा फक्त आपल्याला उपचार पाहिजे. माझं नाव लुंबिनी वेलबिन कांबळे. मला थॅलेसेमिया आजार आहे. त्यामुळे आम्ही विजयरामन डॉक्टरची ट्रीटमेंट घेतो. पण काही कारणामुळे इथं सिव्हिलला आम्हाला गोळ्या देत नव्हते की असं आमच्याकडं नाही, तुमच्याकडं नाही, हे गोळ्या आम्हाला देता येत नाही असं बोलले. त्यामुळे मग आम्ही ॲडमिट पण खूप उशिरा 3 वाजता केले आम्हाला. मग गोळ्या आधी देत होते पण आता देईना. मग गफूरदादा यांनी येऊन सांगितलं की यांना गोळ्या द्या. आणि वार्डाचं खूप इन्फेक्शन होतं, उलटी होतं, ताप येतं, जुलाब लागती. परत ते खूप घाण असल्यामुळे मच्छर हे ते चावतात, त्यामुळे ताप आलं. शिक्षणाचं पण म्हणजे त्यावर परिणाम होतो. कारण 8-8 दिवस जर सिव्हिलमध्ये राहिलं तर आमचं शिक्षण बुडतं. गफूरदादा यांनी येऊन डॉक्टरांना भेटले, त्यामुळे आम्हाला गोळ्या मिळाल्या. याच्या पुढं पण आम्हाला मिळावे. नमस्ते, मी पल्लवी बलवीन कांबळे, राहणार राहुल नगर, मजरेवाडी, हुडकी रोड, सोलापूर. आणि माझी मुलगी आहे लुंबिनी कांबळे. ही जन्मताच थॅलेसेमिया मेजर या आजाराने त्रस्त आहे. मग तिला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलपासून दर महिन्याला ब्लड लावतो. आणि नंतरनं मग आता ती जशी मोठं होईल तसं ते फेरेटिन वाढल्यामुळे आम्ही डॉक्टर विजय रामानन, तज्ज्ञ डॉक्टर पुण्याचे विजय रामानन यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे मेडिसिनसाठी. ज्यामुळं ते मेडिसिन घेतल्यामुळं त्यांची HB वाढते. दर महिन्याला ब्लड लावण्याची गरज भासत नाही त्यांना. आणि ते फेरेटिन पण त्यांचं कमी होत आहे. आणि खूपसे थॅलेसेमियाचे पेशंट त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळं बरे झालेले आहेत. म्हणजे त्यांना ब्लड लावण्याची गरज लागत नाही. त्यामुळं आम्ही त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ते ट्रीटमेंट घेत आहोत, मेडिसिन घेत आहोत. मग ते मेडिसिन खूप महाग असल्यामुळे आम्हाला ते दर महिन्याला खर्च करणं त्या मेडिसिनवर परवडत नाही. म्हणून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करतो. आणि महात्मा फुले योजनेतून ते मेडिसिन आम्हाला भेटावे म्हणून ते सांगतो डॉक्टरांना. मग ते 1-2 महिने आम्हाला दिले मेडिसिन. परत म्हणू लागले की आता आम्हाला ते मेडिसिन देता येत नाही तुम्हाला. ते बाहेरचे प्रायव्हेटचे डॉक्टर आहेत आणि प्रायव्हेटचे मेडिसिन आहेत. त्यामुळे आम्हाला इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्हाला देता येत नाही असे महात्मा फुलेचे योजनेचे जे मॅडम आहेत त्यांनी सांगितलं. परत सिव्हिलच्या डॉक्टरांनी पण सांगितलं. आणि गेल्या महिन्यात कसं तर करून आम्ही एक वेळ देतो, परत पुढच्या महिन्यापासून आम्ही तुम्हाला हे देणार नाही मेडिसिन, ॲडमिट होऊ नका तुम्ही, असं आम्हाला बोलू लागले. मग तरी पण आम्ही ह्या महिन्यात ॲडमिट होऊन ते मेडिसिनसाठी त्यांना आता एकदा दाखवलं, ट्रीटमेंट चालू केली तर आम्हाला त्या मेडिसिनमध्ये गॅप पडलं की तर त्यांचं परत HB कमी होतं ना. त्यामुळं ते HB मेंटेन राहावं आणि ते व्यवस्थित राहून परत त्यांना ॲडमिट केलं ह्या महिन्यामध्ये. मग ह्या महिन्यात पण आम्हाला मॅडमने जे आहेत ते डॉक्टर म्हणले की त्या महात्मा फुलेंच्या मॅडमकडे जावा तुम्ही, आम्ही मेडिसिन देऊ शकत नाही, जर महिन्याला तुम्ही असं तक्रार करता मेडिसिनसाठी. मग आम्ही ते आपले जगताप मॅडमला भेटलो. ते पण म्हणले माझा अधिकार नाही आहे, मेडिसिन मी देणार नाही असे म्हणून आम्हाला 2 मजले तरी पण ॲडमिट करायला मागं पुढं करायला लागले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. मग त्यामुळे मग शेवटी आपले सर गफूरबाई दादा शेख, आपले वैद्यकीय कक्षाचे मदत कक्षाचे शहर प्रमुख,
मग यांच्याशी संपर्क साधला आम्ही आणि नंतर बबलू गायकवाड यांच्याशी पण संपर्क साधला. मग त्यांच्यानुसार आम्ही मग परत ॲडमिट झालो, तिथं ॲडमिटची प्रोसेस झाली. मग नंतर मग त्यांच्या सहकार्याने आम्हाला ह्यावेळेस टॅबलेट भेटलेत ह्या महिन्यात आणि त्यांनी दखल घेतली, वेळीच दखल घेतल्यामुळे आम्हाला काही त्रास दिला नाही. यावेळेस टॅबलेट देतो बोलले ते, पण जर वेळेस आम्हाला संघर्षच करावा लागत होता. आता 2-3 वर्ष तर त्यांना टॅबलेट नव्हतेच. मग आता त्यांच्या सहकार्यामुळं आम्हाला टॅबलेट मिळायला लागलेत. मग याच्या पुढं पण भेटावेत म्हणून त्यांनी वेळीच दखल घेतली. त्या MS ऑफिसला त्यांनी भेट दिली, डॉक्टरांना भेट दिली आणि तिथं महात्मा फुलेच्या जगताप मॅडमला पण त्यांनी भेट दिली. मग त्यांच्या सहकार्यामुळं ह्यावेळेस आम्हाला मेडिसिन भेटलेत. मग पुढं बी भेटावेत अशी त्यांना हे केलेत, म्हणजे अपेक्षा आहे अशी तुमची म्हणले की पुढे पण त्यांना मेडिसिन भेटावेत. दर महिन्याला त्यांना त्रास होऊ नये, म्हणजे प्रत्येक महिन्याला आम्हाला 10-15 दिवस तिथे राहावे लागते. मग त्यामुळे वार्डाचं इन्फेक्शन होतं मुलांना. त्यामुळे ते सर बोलले की तुम्ही म्हणजे राहायची गरज नाही, ॲडमिट व्हायची गरज नाही, तुम्हाला OPD बेस आपण मेडिसिन उपलब्ध व्हावेत, तेच मेडिसिन जे त्यांना आयुष्यभरासाठी लागणार आहेत तेच, त्यासाठी मी प्रयत्न करतो असं ते त्यांचं सहकार्य भरपूर लागलं सरांचं. गफूरदादा शेख यांचं शिवसेनेचे प्रमुख आहेत ते वैद्यकीय कक्षाचे, आणि बबलू गायकवाडनी पण हस्तक्षेप केला, माजी नगरसेवक आहेत ते. त्यांच्यामुळं ह्यावेळेस आम्हाला टॅबलेट भेटलेत आणि पुढं पण भेटण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत सर. नमस्ते सर. तो एक ये जो 2 पेशेंट है, ये 2 पेशेंट का मामला मेरे सामने आया. हमारे जो इरफान भाई है, नई जिंदगी के इरफान महेंदरगी, उन्होंने मुझे कॉल करके बताया कि 2 पेशेंट है जो कि सिविल हॉस्पिटल में एडमिट है A ब्लॉक में, और उनको थैलेसीमिया की प्रॉब्लम है. तो वहाँ पे उपचार भी हो नहीं रहा है, और उसके अलावा जो उनको गोलियां लगनी है, टैबलेट है, मेडिसिन है, तो वो मेडिसिन भी उनको मिल नहीं रही है और हॉस्पिटल वाले अरेंज करा कर नहीं दे रहे. तो ये सुनने के बाद 3 जून को मैं सिविल हॉस्पिटल पहुंचा A ब्लॉक में, जो कि 2 पेशेंट वहाँ पर एडमिट थे. तो वहाँ से उनके साथ डिस्कस हुई. डिस्कस होने के बाद मुझे ये मालूम हुआ कि ये बच्चों को बाय बॉर्न पैदाइशी ये बीमारी है. पैदाइशी बीमारी रहने की वजह से इनके जो माँ बाप है, ये माँ बाप पेशेंट के साथ में संघर्ष कर रहे हैं कि उनकी ज़िंदगी बचाएं बच्चों की. और ये जो दोनों बच्चे हैं, ये दोनों चचेरी बहनें हैं, लुम्बिनी कांबड़े और प्रणीति कांबड़े. तो ये अपनी ज़िंदगी के साथ जूझ रहे हैं, ज़िंदगी की ज़िंदगी से जंग कर रहे हैं. तो ऐसे हालात में अगर कहीं पर उनको वक्त पर ट्रीटमेंट नहीं मिल रहा है, मेडिसिन नहीं मिल रही है, तो कहीं ना कहीं इनकी ज़िंदगी के साथ खेलने वाली बात हो रही है. तो इनसे बातचीत होने के बाद मुझे ये मालूम हुआ कि 2022 तक इनको महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना के अंतर्गत मेडिसिन प्राप्त हो रहे थे, अवेलेबल हो रहे थे. लेकिन 2022 में कुछ टेक्निकल कारण की वजह से इनको वो मेडिसिन मिलना बंद हो गए, जिसकी वजह से इनको प्रॉब्लम क्या हुई, पेशेंट को HB लेवल कम होना शुरू हुआ. HB लेवल कम होने की वजह से मेडिसिन तो इनके पास अवेलेबल नहीं थे, और अगर ये पर्सनली मेडिसिन खरीदने जाते तो तकरीबन एक पेशेंट को 20,000 रुपये का खर्चा है दवाई का. तो इनकी आर्थिक स्थिति स्ट्रांग न रहने की वजह से ये लोगों ने जैसा HB कम होते गया वैसा HB लगाकर लेना शुरू किए. तो उसके वजह से इनको दूसरे भी साइड इफेक्ट होना शुरू हुए. उसमें एक बच्ची है प्रणीति कांबले, उसके सर में खड्डे पड़ना शुरू हो गए. फिर जो दिमाग है, वो दिमाग भी कहीं ना कहीं थोड़ी जगह उसकी पोजीशन छोड़ना शुरू किया. तो एक बीमारी से जूझते हुए अगर किसी की लापरवाही की वजह से पेशेंट को दूसरी बीमारी लग रही है या फिर दूसरी बीमारी से जूझना पड़ रहा है, तो ऐसे में जिम्मेदार कौन है, एक ये भी सवाल उठता है. तो जैसे ये लोगों ने मुझे इन्फॉर्म किया, तो इनसे पूरी बातचीत कर मैं, इतवार का दिन था उस वक्त, अगले दिन मैं संजय भूई साहब के पास, संतोष भूई साहब के पास पहुंचा. वहाँ से उनके साथ डिस्कस करके फिर जो केमिस्ट राजगिरे सर हैं उनको बुला कर लिए. फिर महात्मा ज्योतिबा फुले जो स्कीम, वहाँ से जो रजिस्ट्रेशन ऑफिस है महात्मा ज्योतिबा फुले का, वहाँ पे डॉक्टर जगताप मैडम हैं, उनसे बात हुई.
तो उन्होंने कुछ टेक्निकल इशू बताए जिसकी वजह से ये स्कीम इनको मिल नहीं रही थी। तो हमने डॉक्टर से रिक्वेस्ट की, भोई साहब से रिक्वेस्ट की, उसके बाद केमिस्ट जो हैं राजगिरे सर उनसे रिक्वेस्ट की। उनको बच्चों की सिचुएशन बताई कि ये लोगों को दवाई देना कितना ज़रूरी है, और जो सिविल हॉस्पिटल से मेडिसिन अरेंज है वो इनको सूट नहीं हो रही है। इनको सूट हो रही है जो डॉक्टर विजय कुमार रामानंद ने इनको अरेंज कर प्रिस्क्रिप्शन दिया है, वो इनको सूट हो रही है बॉडी को। तो वही जो मेडिसिन है, टैबलेट है, जो डॉक्टर विजय रामानंद ने प्रिस्क्राइब किया है, वही दवाइयाँ, वही मेडिसिन इनको अरेंज करा कर दो, ऐसी हमने बात रखी। तो भुई सर ने, राजगिरे सर ने और जगताप मैडम ने भी वहाँ पे सपोर्ट किया, और ये बच्चों को मेडिसिन तो मिल गई। लेकिन एक हमारी कोशिश ये भी रही कि बच्चों को जब तक मेडिसिन चलेगी, मेडिसिन लगनी है, तो उनको उस वक्त तक मेडिसिन हॉस्पिटल ने सिविल छत्रपति शिवाजी महाराज हॉस्पिटल के थ्रू महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना के अंतर्गत ये बच्चों को ताउम्र जब तक इनका ट्रीटमेंट शुरू रहेगा, जो भी प्रिस्क्रिप्शन इनको मिलती रहेगी, वो प्रिस्क्रिप्शन के तहत इनको गोलियां और मेडिसिन मिलती रहे, ऐसी हमने स्टाफ से डिमांड की। तो उन्होंने हमको कमिटमेंट किया है, वादा भी किया है, और इस महीने की तो उनको दवाइयाँ मिल गई। आने वाले 6 महीने का भी वो लोगों ने स्टॉक करके रखा है। अब यहाँ पे दोनों जो बच्चियाँ हैं, एक बच्ची की उम्र 18 साल है लुम्बिनी कामड़े की, और दूसरी बच्ची की उम्र 16 साल है। ये बच्चियों को हर महीना वहाँ पे जाके 8-10 दिन एडमिट होकर फिर गोलियों के लिए अप्लाई करना रहता था। उसके बावजूद भी ये लोगों को गोलियां नहीं मिल रही थी, टैबलेट नहीं मिल रही थी। तो अभी अल्हम्दुलिल्लाह इनको टैबलेट मिल गई, और आने वाले 6 महीने का भी स्टॉक उन्होंने करा कर लिया है।